सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण गावानं अभियान चळवळीच्या स्वरूपात राबून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं उद्घाटन जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. महिला सक्षमीकरणाला चालना. कार्यक्रमाअंतर्गत उमेद अभियानाअंतर्गत उज्ज्वल महिला ग्राम संघ वळसंग यांना स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यात आलंय. या कार्यालयाचं लोकार्पण आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले. मोठ्या संख्येनं महिला बचत गटांच्या भगिनी उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिलांच्या संघटनात्मक कार्यास व आर्थिक सक्षमीकरणास अधिक बळ मिळणार असल्याचं मान्यवरांनी नमूद केलंय. संत ज्ञानेश्वर वाचनालयाची सुरुवात. गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरणाच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं संत ज्ञानेश्वर वाचनालय व ग्रंथालय सुरू करण्यात आलंय. या ग्रंथालयासाठी सुमारे 300 ते 400 पुस्तके श्री रमेश भीमसेन माळी यांच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून उपलब्ध झाली आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी हे वाचनालय ज्ञानवर्धनाचं महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. सोलर आधारित पाणीपुरवठा योजना. ग्रामपंचायतीच्या वतीनं सोलर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. रोहिदास नगर व गांधीनगर परिसरात बोरवेल खोदून सोलर पॅनलद्वारे शाश्वत व नियमित पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचं उद्घाटनही आमदार पडळकर यांच्या हस्ते झालंय. साठेनगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरण. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत साठेनगर इथं करण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलंय. या कामामुळे स्थानिक नागरिकांना सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. कृतिका कांबळेचा विशेष गौरव. या कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी श्री अनिल कांबळे यांची कन्या कुमारी कृतिका राजश्री अनिल कांबळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. कुमारी कृतिका ही कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML विभागाची विद्यार्थिनी असून तिची निवड देशातील अग्रगण्य तांत्रिक शिक्षण संस्था मुंबई इथं निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. योजनांबाबत मार्गदर्शन. जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत महिलांना मार्गदर्शन केलंय. बचत गटासाठी स्वतंत्र कार्यालयाची संकल्पना मांडल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. मान्यवरांची उपस्थिती. यावेळी मुचंडी जिल्हा परिषद गटातील निवडून आलेले रमेश देवर्षी व श्री अप्पासाहेब बेडगे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास युवा नेते संजय शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अप्पा काका यादव, कुबेर कांचन कोटी, शाळा समिती अध्यक्ष अनिल पाटील, रमेश माळी, केंचराव वगैरे, विनायक कुलकर्णी, माजी सरपंच सदाशिव कांबळे, MK पुजारी वकील, युवा नेते विठ्ठल पुजारी, राजू खांडेकर, संभाजी कोकरे, महादेव कोळी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चव्हाण तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ व महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुराधा कांबळे, सपना कांबळे व सुष्मिता कांबळे यांनी स्वागत गीत सादर केले. आमदारांचे मनोगत. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वळसंग ग्रामपंचायतीच्या कार्याचं कौतुक करत भविष्यातही गावाच्या विकासासाठी कायमस्वरूपी पाठबळ देण्याची ग्वाही दिली. तसेच संगतीर्थ, केंचराया मंदिर व करिब्रह्म मंदिर यांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांसह मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. तसेच उमेद अंतर्गत ग्रामसंघास प्रशस्त कार्यालय व सभागृह मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलंय. विकासाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल.
महिला सक्षमीकरण, शाश्वत पाणी पुरवठा आणि शैक्षणिक प्रगती यांचा संगम साधणारा हा उपक्रम वळसंग गावच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरलंय. कार्यक्रमाचं नियोजन ग्रामपंचायत कार्यालय उमेदच्या ग्रामसखी लक्ष्मी नापिक व कृषी सखी श्रीदेवी कांबळे तसेच महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं केले. मुचंडी प्रभाग समन्वय माळीसाहेब व उमेद प्रभाग समितीच्या अध्यक्ष सचिवांसह अनेक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. त्यांच्या कार्याचं ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.